नमस्कार मित्रांनो, मी जीवन थोरात. आपण पाहतोय थोरात टेलर युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पॅन्टचे बॅक पॉकेट विषयी सविस्तर बोलणार आहे मित्रांनो. तर नक्की पॅन्टचे बॅक पॉकेटचे प्रकार किती आहेत तेही या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहे मित्रांनो. नंबर 1 म्हणजे डबल पट्टी पॉकेट, पण त्याचे जे गोन जे आहेत मित्रांनो ते गोल येतात. आणि दुसरा म्हणजे डबल पॉकेट पॉकेट, मग त्याच्यामध्ये आपण प्लेन पण ठेवू शकतो आणि त्यावर टिप्पी मारू शकतो. आणि तिसरी पद्धत म्हणजे तर त्या पद्धतीमध्ये 1 इंचाची एकच पट्टी येते. तर या 3 पद्धतीमध्ये हे बॅक पॉकेट बनवलं जातं मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण डबल पट्टी पॉकेटच हे प्लेन किंवा मग टिप अशा तुम्ही मारू शकता या पद्धतीचं एक पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये बॅक पॉकेटचा पाहणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ सविस्तर पहा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला सर्व माहिती समजेल. आणि अशाच प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला असं हे मटेरियल पहिले काढून घ्यायचं आहे. हे पहा, हे अस्तर आहे. हे उंचीला 10 इंच घ्यायचं. 10 पेक्षा जास्त असेल तर चालेल, पण कमीत कमी 10 इंच. आणि रुंदीला हे 7 इंच अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे अस्तर. आणि हे पीस आहे, हे पॅन्टचं आहे. हे कटिंगमध्ये असं निघतं व्यवस्थित. हे पहा, हे कटिंगमध्ये असं निघतं. जर समजा नाही निघालं तर असं हे कापड घ्यायचं आहे. हे पण साधारण 7 इंच घ्यायचं रुंदीला आणि उंचीला 10 इंच. या पद्धतीने हे मटेरियल पहिलं काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला गोन बनवण्यासाठी हे असं कॅनव्हास घ्यायचं आहे. हे पहा, किंवा तुम्ही या ठिकाणी कप्पन शर्टचा यूज करू शकता. जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही, जसं तुमच्याकडे असेल मटेरियल अवेलेबल त्या पद्धतीमध्ये घ्यायचं आहे. तर 30च्या पुढे जर कमर असेल तर 5 इंचाचं हे आपल्याला बॅक पॉकेट बनवायचं असतं. तर आपल्या या केसमध्ये 36.5 कमर आहे, तर आपण हे 5.25 घेतलं तरी चालतंय. 5 किंवा 5.25 इंच घ्यायचं आहे. पण तर हे इथे 5 इंच आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 6.25 इंच घेतलं तरी चालतं. हे पहा, अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं. ह्याचे समान 2 भाग करून घ्यायचे. आणि हे असं स्वाईप करायचं, वाढायचं. हे क्लिअर फाटतं. कॅनव्हास जर खराब क्वालिटीचा असेल तर सरळ नाही फाटत. त्यावेळेस तुम्ही कात्रीने कट करून घ्यायचं व्यवस्थित. नाही पण ह्याचा सेंटर काढायचा. असं सेंटर काढून घ्यायचं याचं. तर आता इथं पेनाने मार्किंग करून घ्यायची आपल्याला. आपल्याला 5 इंचाचा किस्सा बनवायचा आहे, तर 5च्या निम्म 2.5. तर इथं हे छटका आलेला आहे. हे पहा, तर टेपाचं जे 2.5 इंच आहे हे पहा इथे, तर हे याच्यावर ठेवायचं असं 2.5 इंच. आणि इकडे एक मार्किंग करायची. हे पहा, 2.5 इंचावर ठेवून येते. आणि या ठिकाणी एक मार्किंग करून घ्यायची आपल्याला 5 इंच. अगदी त्याच पद्धतीनं ह्याला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. इथं 2.5 इंचावर आणि इथे हे या ठिकाणी आणि इथे या ठिकाणी. हे अशा पद्धतीने पहिले कॅनव्हासवर मार्किंग करून आपल्याला घ्यायची आहे बरोबर. हे 5 इंच आहे आणि इथे हे 2.5 इंच आहे. अशा पद्धतीने हे पहिले मार्किंग करून घ्यायचं. आणि त्यानंतर परत पॅन्टचं आपल्याला कापड घ्यायचं आहे. हे कॅनव्हास आहे, हे पॅन्टला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी पॅन्टचं कापड काढून घ्या असं. हे याची उलटी बाजू आपल्याला हे उलट्या बाजूनच जोडून घ्यायचं आहे असं. आता इथे असं किनाऱ्यावर टीप मारून हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. हे पूर्ण बंद करून घ्यायचं आपल्याला.
हे पहा अशा. त्यानंतर हे जे आहे दुसरं ते ह्या साईडला बंद करून घ्यायचं आहे. त्यानंतर जेवढं हे कॅनव्हास आहे त्या मापाने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. बस इथे पण त्याच पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे. हे स्ट्रेट करून घ्या. त्यानंतर कुठली तरी एक साईड हे आपल्याला अशा पद्धतीनं बंद करून टीप मारायची. बस एवढं काम आपल्याला करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी टीप मारली, या ठिकाणी हे इस्त्रीमध्ये पेस्टिंगसुद्धा करून घेता येतं मित्रांनो, चिटकावून घेता येतं. त्यांनी बी फिनिशिंग ॲक्टिव्ह येते. या पद्धतीमध्ये बी काही प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही. हे पहा, हे झालं. परत हे पॅन्टचं झालं कापड आणि हे अस्तर. असं हे कापड आपल्याला एवढं मटेरियल लागत आहे. हे पहा. त्यानंतर आता ज्या ठिकाणी आपल्याला बॅक पॉकेट बनवायचा आहे तो बॅक फ्रंट आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीनं हे बॅक फ्रंट येतो. तर हे पाहिजे ते हे कटिंगमध्ये छटका असतो. तर आता आपल्याला बॅक पॉकेट नक्की कुठं बसवायचं आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं. नियमाने ह्या सेंटरवर ठेवून आपल्या इथं छटका मारून घ्यायचा असतो, पण असे केल्याने बॅक पॉकेट हे पूर्ण सीटामध्ये जाते. त्यामुळे आपल्याला थोडंसं ह्या साईडला सोडून घ्यायचं आहे. तर हे पाहिजे इथं छटका आहे. तर साधारण 1 इंचाच्या 1-1.25 इंचाच्या अंतरावर इथे एक छटका मारून घ्यायचा, असं मार्किंग करून घ्यायची. हे पहा. तर आता इथून आपल्याला खाली 3.5 इंचावर टाकायचं असतं. रेग्युलर 3.5 इंच चालतं. लहान असेल पॅन्ट तर 3 इंच टाकायचं आणि जास्त मोठे असेल लयतलं 3.25 इंच या मापावर हे मार्किंग टाकून घ्यायचं. आता इथं आहे आपण 36.5 आपली कंबर आहे, 3.5 इंच हे सरळ करून घ्यायचं असं. त्यानंतर हे आपण साईडला त्याच पद्धतीने मार्किंग टाकून घ्यायचं आहे. 3.5 इंच सरळ करून घ्यायचं. त्यानंतर इथं आपल्याला या मार्किंगवर असं एक डाच मारून घ्यायचा असतो. हे पहा, असं या पद्धतीनं जितकं कटिंगमध्ये मार्किंग ठेवला एक्स्ट्रा त्या पद्धतीने हे डाच बनतो. इथे साधारण अर्धा इंच हिशोबान धरून इथं हे अशी आपल्याला क्रॉस टीप बाहेर काढायची असते. अशा पद्धतीनं जेव्हा आपण डास मारून कंप्लीट होतो तर त्यावेळेस या ठिकाणी कमरेचा चौथा भाग भरला पाहिजे. आता उदाहरणार्थ आपली 36.5 कंबर आहे, 18-2 36, 18.25, 18.25, 9-2 18, 9 आणि 1 दोरी 36.5चा चौथा भाग होतो. तर 9 आणि 1 दोरी या ठिकाणी भरलं पाहिजे. इथे एवढं शिलाई मार्जिन अर्धा इंच आणि 9 आणि 1 दोरी या ठिकाणी भरलं पाहिजे, अशी ह्याची पद्धत असते. त्यानंतर दुसऱ्या फ्रंटला आपल्याला अगदी त्याच पद्धतीनं डाच मारून घ्यायचा आहे. असं नट मारून घ्यायचं. तर ज्या ठिकाणी आपल्याला बॅक पॉकेट बनवायचा तो फ्रंट घ्यायचा. आपला हा फ्रंट आहे. या ठिकाणी बॅक पॉकेट येतं. इथे हे इस्त्रीनं
असं एक ह्याच्यावर इस्त्री फिरून घेतली की याची फिनिशिंग ॲक्टिव्ह येत होते. किंवा मग या ठिकाणी तुम्ही असं नखी मारू शकता. इस्त्री मारा, बेटर फिनिशिंग येईल, एक नंबर. अशा पद्धतीनं. तर आता हा फ्रंट घ्यायचा आणि आपण जे मटेरियल बनवलं होतं त्यामधलं हे अस्तर आहे हे घ्यायचं. हे बघा, ह्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. या पद्धतीनं सेंटर काढून घ्यायचं. आणि जो ज्या ठिकाणी आपल्याला बॅक पॉकेट बनवायचा आहे पहा इथे, तर इथे साधारण ह्या मार्किंगपासून 1 ते 1.5 इंचावर हे आपल्याला एक्स्ट्रा असं सोडायचं आहे. हे पहा, हा छटका इथे मिळवायचा. आणि हे हा इथे फ्रंट आपल्याला 1.25 करून घ्यायचा आहे. हा उलटा आहे आता सध्या. अशा पद्धतीनं फ्रंट 1.25 करून घ्यायचा आहे. खालचं कापड एकदा बघायचं व्यवस्थित आहे का, इथे सेंटरला सेंटर हे जुळते का हे पाहून घ्यायचं. आता हे कॅनव्हास जे आपण बनवून घेतले ते घ्यायचं. ज्या ठिकाणी आपण हे असं फोल्डिंग केलेलं आहे ते सुरुवातीला इथे पहा, हे 3.5 इंचा जे एंडिंग पॉईंट आहे इथे आपल्याला हे ठेवायचं आहे. इथे बरोबर हे सेंटरला ठेवून आता आपल्या इथं एक दाब टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. जिथपर्यंत आपण मार्किंग केली एवढा स्पेस आपल्याला अशी इथे एक दाब टीप मारून घ्यायची आहे. ही जर टीप वाकडी झाली तर बॅक पॉकेटचं फिनिशिंगसुद्धा बिघडू शकतं. त्यामुळे ही टीप खूप महत्त्वाची आहे. व्यवस्थित पहा, हे कॅनव्हास बरोबर असं सरळ ठेवून घ्यायचं. ह्याचं जे हे जसं क्रॉस असेल त्या पद्धतीनं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता इथे एक दाब टीप मारायची. इथपर्यंत आपली मार्किंग आहे. हे पहा असं. त्यानंतर दुसऱ्याही फ्रंटला म्हणजे दुसरं हे जे कॅनव्हास आहे हे पण या पद्धतीनं तिथं त्याला असं चिटकावून ठेवायचं आहे. पहा, ह्याच्यामध्ये स्पेस ठेवायचा नाही. असं व्यवस्थित चिटकावून हे ठेवायचं असं बरोबर. आणि हे पण ह्याच पद्धतीनं टीप मारून आपल्याला घ्यायचे. काळजीपूर्वक पहा. लाईट बंद केली आहे, ती चमकते. आपण नंतर चालू करूया. नाही काय अशा पद्धतीनं बरोबर इथे हे बॅक पॉकेटचं जे फिनिशिंग असतं हे काने कोपरेच महत्त्वाचे असतात. हे जरी मागं पुढे जर असं झालं तर बॅक पॉकेट ॲक्टिव्ह दिसत नाही. हे अशा पद्धतीने हे 2 टिपा पहिल्या मारून घ्यायच्यात. आणि जी आता आपण टिप मारली ती इथली एक साईड हे पहा असं करून इथे नख मारून घ्यायचं. हे पहा असं नख मारून घेऊ. त्यानंतर हे ह्या साईडला असं इकडे पाडायचं. असं त्यानंतर मधोमध हे आपल्याला कट करायचं आहे. इथे थोडंसं कट करायचं. त्यानंतर आपण जेवढी टीप मारली तेवढं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित पहा. आता इथे ब्लॅक होते त्यामुळे तुम्हाला दिसायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करा. जितकं आपण टीप मारली तेवढंच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. असं इकडे बरोबर
तेवढंच कट होणं गरजेचं आहे. जास्त कट झालं तर हे त्याचं फिनिशिंग बिघडतं मित्रांनो. काळजीपूर्वक पहा. अशा पद्धतीनं जितकं शिलाई मारले तेवढंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इकडं या पद्धतीमध्ये पण तसंच, या साईडला पण अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये पहा. हे पहा असं असं या पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आतमध्ये हे पहा असं फोल्डिंग करून घ्यायचं. मग आपण हे सव्वा साईडला जोडलं होतं, आता हे उलट्या साईडला आतमध्ये असं फोल्डिंग करून घ्यायचं. हे पहा व्यवस्थित पहा. त्यानंतर आता आपल्याला पट्टी बनवून घ्यायची, एकसारखी पट्टी फोल्डिंग करून घ्यायची. हे पहा इथे हे टिप आहे, तर या टिपापासून साधारण एवढ्या अंतरावर आपल्याला ही पट्टी मारून घ्यायची. जेवढी पाहिलं आपली तेवढी त्या पद्धतीनं अशी पट्टी बनवून घ्यायची. त्या दुसऱ्या पण साईडला त्याच पद्धतीनं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पहा असं सव्वाशे करायचे. इकडे हे पहा इकडली फिनिशिंग पाहिजे कशी होते. हे पहा अशा पद्धतीने ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आपल्याला जसं फिनिशिंग हवं आहे त्या पद्धतीनं हे व्यवस्थित सेट करायचं. हे गोण कमी जास्त होता कामा नये, दोन्ही एकसारखं बनवायचं म्हणजे फोल्डिंग करायचे व्यवस्थित ते पाहिजे अशा या पद्धतीनं आताच आपण सेट करून घेऊ शकतो. त्यानंतर इथे आतमध्ये एक टिप मारून घ्यायची, हे पॅक करून घ्यायचं. हे कटिंग करून घ्यायचं एवढा. देखो त्यानंतर दुसऱ्या साईडला पण तसंच करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आणि इथेही आतमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. हेही कटिंग करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं हे तयार होतं. ह्यावर आपल्याला इस्त्री मारून घ्यायची असते. इस्त्री मारलं की ह्याची फिनिशिंग ॲक्टिव्ह येते. येथे साईडला थोडं डाच मारून हे इथे थोडं टिप मारून घ्यायची. त्यानंतर इथे पण थोडं टाचून घ्यायचं. अशा पद्धतीने
तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने हे तयार होतं. त्यानंतर हे तर आहे, हे आपल्याला हे बंद करून घ्यायचं असतं. इथे एक टीप मारून घ्यायची. त्यानंतर हे आपल्याला बंद करून घ्यायचं असतं. जर तुमच्याकडं कापड कमी असेल, हे जर कापड जास्त असेल 19 इंच घ्यायचं त्या टायमिंगला, मग 19 इंच जर घेतलं तर फक्त अशी हे फोल्डिंग करून या पद्धतीनं पॉकेट बनवता येतं. आता हे आपलं कमी आहे आणि त्या पद्धतीमध्ये पॅन्टचा एक तुकडा या ठिकाणी इथे लावावा लागतो, नाही तर मग हे पॉकेटिंग खिशामधून हे बाहेर दिसतं. त्यामुळं आपल्याकडं पॅन्ट कटिंग करताना जे पीस निघतो, मी तुम्हाला मटेरियलच्या त्यामुळे ह्याच्यामध्ये दाखवलं आहे, ते घेतलं तर अस्तर लावण्याची गरज या ठिकाणी पडत नाही. 6.5 इंच हे टाकून घ्यायचं मार्किंग आणि हे कट करून घ्यायचं या पद्धतीने. त्यानंतर हे कटिंगमध्ये जे म्हणलं होतं मटेरियल, हा तुकडा घ्यायचा आपल्याला. हे पहा, ह्याची ही उलटी बाजू आहे, तर आपल्याला जी सव्वाशे बाजू आहे ती खाली घालवायची या ठिकाणी. असं ठेवून हे जे आहे या ठिकाणी जोडून घ्यायचं असं. अशी ते एक दाब टीप मारून हे बंद करून आपल्याला घ्यायचं आहे. या पद्धतीने इथे असं टीप मारून घ्यायची व्यवस्थित. त्यानंतर हे अर्धा इंच कापड ठेवून ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं. ह्याचा सेंटर काढायचा आणि हे पाहिजे फोल्डिंग असं हे सवाश करून घ्यायचं. हे पॅन्टचंच अस्तर लावणं का गरजेचं आहे, जेव्हा असं पॉकेट तयार होतं तर हे पहा, हे असं जेव्हा आपण खिसा ओपन होतो त्यावेळेस हे पॅन्टचं कापड दिसणं गरजेचं असतं. या ठिकाणी पूर्ण एकच कापड लावून सुद्धा करा येतं अस्तरचं. कापड जर कमी असेल तर पूर्ण हे अस्तरचं 19 इंच ते 20 इंच घ्यायचं. त्या पिरियडमध्ये मात्र एक सेम पीस असं लावणं गरजेचं आहे, नाहीतर मग इथे पॉकेटिंगचं किंवा जे अस्तर तुम्ही लावतो त्याचं कापड दिसतं. हे पण त्यासाठी कटिंगमध्ये हा पीस निघतो, हा यूज केला तरी महत्त्वाचं ठरेल. आता ह्याचे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे. त्यानंतर इकडे सुद्धा तसंच. हे पहा असं. आता आपल्याला या ठिकाणी एक दाब टीप मारून घ्यायची आहे. हे इथं ठेवायचं चटक्यावर आणि इथे एक दाब टीप मारून घ्यायचे. अशा पद्धतीनं
हे तयार होतं. तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे असं तयार होतं. आता आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. आता हे पहा, इथे लुपी बनवायची, छोटीशी लुपी बनवून घ्यायची. हे असे फोल्डिंग करायचे. हे अशी फोल्डिंग करून किनारी टीप मारून घ्यायची आहे. आणि हे या ठिकाणी हे बंद करून घ्यायचं असं. अशी हे लुपी तयार होते. जितकी नाजूक बनवून जाल तितकी दिसाय हे ॲक्टिव्ह दिसेल. तर हे असं हे पहा, हे जे मार्किंग आहे, हे जे आपण टीप मारले तर त्याच्यावरच आपल्याला हे ठेवायचं आहे बरोबर. एवढं असं बाहेर ठेवून हे आपल्याला आतून पॅक करून घ्यायचं आहे. बाई इथून टीप मारून घ्यायची. हे पहा, त्यानंतर हे आहे हे आपल्याला बंद करून घ्यायचं असतं. हे पहा, असं व्यवस्थित हे करून या ठिकाणी हे पण बंद करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपलं बॅक पॉकेट बनवून कंप्लीट झाले. आता या पद्धतीमध्ये याच पद्धतीमध्ये काय इथे किनाऱ्यावर पण टीप मारली जाते पूर्ण. आणि काय पद्धतीमध्ये म्हणजे जसं आपल्याला पाहिजे किंवा जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे ठेवू शकता. मी हे प्लेन ठेवले. यावर इस्त्री मारली की ह्याची फिनिशिंग दिसायला ॲक्टिव्ह दिसते. पूर्ण हे व्यवस्थित जिथल्या तिथं सेट होऊन जातं. तुम्ही ह्याच्यावर टिप पण मारून बनवू शकता. काहीच प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही. अशा पद्धतीने हे बॅक पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. व्यवस्थित पहा. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.